तर गणपती स्पेशल व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सलॉनसाठीचं पोस्टर। सगळ्यात आधी आपण इथे घेणार आहोत रेड ग्रेडियंट बॅकग्राऊंड। हा इंस्टाग्राम पोस्ट साईज आहे 4:5 चा। त्यावर आपण घेतला आहे आता रेड ग्रेडियंट आणि हा सर्क्युलर ग्रेडियंट घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर सर्च करतोय आपण गणेश चतुर्थी स्पेशलचा फॉन्ट। तर इथे बघा गणेश चतुर्थी असं ऑलरेडी लिहिलेला एक टेक्स्ट मी घेतला आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पांचा एक छानसा आउटलाइन इमेज घेणार आहोत, तो पण गोल्डमध्येच, कारण की गोल्ड आणि रेडची थीम आहे आजची आपली। तर सगळे एलिमेंट्स पण मी तसेच घेणार आहे। नेक्स्ट सर्च करूया छान जास्वंदाचं एक फूल, पानासहित मला तो फूल हवाय। तर इथे आपण लिहिलं होतं हिबिस्कस फ्लावर आणि हिरवा रंग उठून दिसेल लाल बॅकग्राऊंडवर, त्यामुळे मी हा पानासहितचा फूल घेतला। तर त्यानंतर टेक्स्ट ॲड करणार आहोत स्पेशल ऑफर। रंग आपण याचा आपल्या गणेश चतुर्थी टेक्स्टशी रिलेटेड कलर घेऊन घेणार आहोत, स्लाइटली गोल्डन, आणि त्यामध्ये आपण लेटर स्पेसिंग देणार आहोत सगळ्या लेटर्समध्ये। हा असा काहीसा तो तयार होणार आहे एकाखाली एक। त्याचा कलर पण आपण व्यवस्थित मॅच करून घेऊ। आता टेक्स्ट ॲड करून घेऊया। मी आधीच कॉपी करून ठेवलेला आहे, ते सिम्पली ते पेस्ट करते की आपल्या सलॉनचं काय ऑफर पॅकेज दिलेलं आहे क्लायंटकडनं। तर ते सगळं आपण इथे 1 बाय 1 प्लेस करूयात। ऑफर किती दिवसांची व्हॅलिड आहे ती सगळी डिटेल्स मी इथे ॲड केली आहे। आता याला आपण नीट प्लेस करून घेऊ। अलाइनमेंट बघूया, सगळ्या टेक्स्टना एकाखाली एक अलाइन करू। यानंतर इथे सर्च करणार आहोत आपण इमेजसाठीचे काही फ्रेम। तर इथे हा स्लाइटली एकीकडे स्लँट झालेला रेक्टँग्युलर फ्रेम घेतलेला आहे मी। त्याचे 3 कॉपीज घेऊया। 3 इमेजेस लागणार आहेत आपल्याला 3 पॅकेजेससाठी, किंवा ब्युटी सलॉनशी रिलेटेड कोणतेही इमेज तुम्ही घेऊ शकता। तर पहिलं पॅकेज आहे हेअरचं, त्यामुळे मी हेअर सलॉन इथे टेक्स्ट लिहिला आणि त्यासंबंधी मला जो छान पिक वाटला तर तो मी इथे सिम्पली घेऊन घेणार आहे। दुसऱ्यासाठी मी घेणार आहे मेकअपशी रिलेटेड, क्रॉप करूया आणि त्यामध्ये फिट करूया। त्यानंतर बघूया आपण फेशियलसाठीचा। तर चला इमेजेस घेतले, त्यांना आता व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊ फ्रेममध्ये। डबल क्लिक केलं की आपल्याला मूव्ह करता येतं आणि त्यांना स्ट्रोक देणार आहोत आपण गोल्डन कलरचा। एकदम कमी वेट ठेवणार आहे स्ट्रोकचा, पण गोल्डन बॉर्डर हवी आहे मला, त्यामुळे मी त्यांना अरेंज करून घेतलं आहे। त्यानंतर आपण आता फॉन्ट चेंज करणार आहोत, फॉन्ट स्टाईल बघणार आहोत। आणि इथे बघा वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल तुम्ही चेक करू शकता। सिंजेल आणि पॉपिन्स या 2 फॉन्ट स्टाईल मी घेतलेल्या आहेत। तर हेडिंगसाठी सिंजेल घेतोय आपण आणि बाकीच्या टेक्स्टसाठी आपण द सीझन्स हा फॉन्ट घेतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण इथे हे सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह स्टाईल्स मला वाटलेत। आता यामध्ये जे हायलाइट करणारा पार्ट आहे प्राइस, याला एकतर आपण एक सिंपल सेपरेट बॉक्स घेऊ शकतो, किंवा मी त्याला कलर आणि साईजनी हायलाइट केलं आहे। त्यांचा मी थोडा साईज वाढवला आहे आणि त्यांचा कलर चेंज केला आहे टू येलो। अशा प्रकारे ते हायलाइट देखील होतील आणि टेक्स्ट बरोबर व्यवस्थित अलाइन देखील होतील। आता आपण एक बॅनर सर्च करूया जे ऑफर व्हॅलिड लिहिलेलं आहे। त्यासाठी मला एक रिबिन हवी आहे येलो रंगामध्ये। तर ही बघा, याला मोठं केलं की याला क्रॉप करता येईना, त्यामुळे मी दुसरी रिबिन घेतलेली आहे। त्याला आता व्यवस्थित मी इथे प्लेस केलं आहे आणि त्याची पोझिशन केली आहे बॅक। टेक्स्टना वरती आणलं, व्यवस्थित प्लेसमेंट करून घेऊ आणि कलर त्याचा मी मरून कलर केलेला आहे। आता ही पिवळ्या रंगाची पट्टी मला खाली ॲड्रेससाठी हवी आहे, त्याला आपण असं स्प्रेड करून घेऊया।
लवकरच आपला पोस्टर तयार होणार आहे. मोजक्याच एलिमेंट्स घेतलेले आहेत आपण आणि आपली थीम गोल्ड आणि रेड आहे, म्हणजे आपलं लिमिटेशन आहे कलरचं, त्यामुळे पटापट होणार आहे. कॉल आयकन घेते आणि त्याचा रंग आपण बदलूया. पिवळा आणि मधला रंग करूया मरून, आपल्या टेक्स्टची मॅच होणारा. मोजकेच रंग घ्यायचे, मोजकेच फॉन्ट स्टाईल घ्यायचे, म्हणजे एक सूत्रता दिसते आपल्या डिझाईनमध्ये. ॲड्रेस कॉपी करून घेऊया आणि त्यासाठी आपण लोकेशन आयकन घेऊया. चला तर वरवरचं पोस्टर रेडी झालेलं आहे. आता सिम्पली त्यामध्ये काही एलिमेंट्स आपण ॲड करणार आहोत. जसं आता मी बघा या रेक्टेंग्युलर बॉक्सला आउटलाईन देते आहे, तर लाल रंगाची आउटलाईन दिल्याने तो आणखीन उठून दिसणार आहे. आता आपण सर्च करणार आहोत ग्लिटर स्प्लॅश, गोल्ड स्प्लॅश. तर गोल्डन स्प्लॅश म्हणजे बघा आपल्याला असे छान छान ग्लिटर इफेक्ट ॲड करता येणार आहे. तर हे मी बॅकग्राऊंडसाठी सिलेक्ट केलेलं आहे. याला सिम्पली मी 2 कॉर्नर्समध्ये प्लेस करणार आहे, जास्त दिसायला नको आणि प्लस त्याचा थोडासा भाग दिसायला देखील छान वाटणार. यामुळे आपल्या प्लेन वाटणाऱ्या या पोस्टरला एक छान ग्लो येणार आहे. त्यानंतर बघूया शायनिंग स्टार, येल्लो शायनिंग स्टार मला ॲड करायचा आहे, ग्लोई इफेक्ट ॲड करायला. हा छान वाटतोय, थोडा माइल्ड आहे प्लस ग्लोई आहे, जास्त भडक पण नाही आहे. तर यालाच मी याचंच डुप्लिकेट केलं, साईज स्मॉल केला आणि याला जागोजागी प्लेस करून देऊया. परफेक्ट. म्हणजे आपले मोजकेच एलिमेंट्स आहेत पण तरी देखील आपला पोस्टर खूप स्टायलिश वाटतोय. तुम्हाला आवडलं आहे का मला नक्की सांगाल. आता वेळ आहे लोगो ॲड करण्याची. तर आपली थीम आहे गोल्ड आणि रेड, त्यामुळे मला गोल्डमध्येच एक छोटासा लोगो हवा आहे. हे 2 पैकी हा ट्राय करूया आपण. हा आपल्या फॉन्टच्या कलरशी मॅच होतोय, आपल्या थीमशी देखील मॅच होतोय. तर याची साईज आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊया आणि आता आपण सलॉनचं नाव लिहून घेऊ. कॉर्नरला प्लेस करूया. यासाठी आपण बोल्ड फॉन्ट घेणार आहोत. तर पॉपिन्समध्येच आपण बोल्ड फॉन्ट घेऊया, त्याला आउटलाईन इफेक्ट देऊया. या टेक्स्टना देखील हायलाईट करण्यासाठी मी आउटलाईन इफेक्ट दिलेला आहे आणि त्यांचा आउटलाईन ब्लॅक कलरचा ठेवलेला आहे, त्यामुळे व्हाईट रंग देखील उठून दिसेल. आता इथे एक छोटंसं गोल्डन डॉट मला शोधायचं आहे आपल्या पॅकेजेसना हायलाईट करण्यासाठी, जे बुलेट्स देण्यासाठी. तर इथे बघा स्टील इफेक्टचा छान एक डायमंड शेप गोल्ड कलरचा खूप सुंदर दिसतोय. त्याला सिम्पली आपण आपल्या टेक्स्टच्या पुढे प्लेस करून घेणार आहोत. फायनल फिनिशिंग देऊया. जे मेन टेक्स्ट आहे त्यांचे साईज आपण कमी जास्त करू शकतो आणि ऑलमोस्ट आपलं पोस्टर रेडी झालेलं आहे. तर हार्डली 10 मिनिटांत आपला हा पोस्टर रेडी झालेला आहे. गणपती स्पेशल ऑफर पोस्टर. तुम्ही देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे पोस्टर ट्राय करू शकता. आजचा हा 4था पोस्टर आहे आपल्या गणेशोत्सव स्पेशल मालिकेतला आणि रोज मी आता असेच वेगवेगळे डिझाईन्स घेऊन येणार आहे आपल्या गणपती स्पेशल्समध्ये. तर नक्की व्हिडिओजना बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.